एवढं मोठं नाव असून डॉमिनोज इतकी खराब सर्व्हिस देईल हे वाटलं सुद्धा नव्हतं. तर सर्व नाशिकच्या पब्लिकला आपला लई मोठा नमस्कार. तर आज मी एवढी मोठी असून सुद्धा माझं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं मी वागते असं काही आहे का? तर नाही. मला कामं करावे लागतात म्हणून मी असं थोडंसं वागत असते की स्वतःचं मानसिक संतुलन ठीक ठेवायला पाहिजे म्हणून. बघून तुम्हाला वाटणार नाही मी 24 वर्षीय घोडी आहे, पण कामधंदे नसल्यामुळे हे सगळं करावं लागतं आणि कंटेंट क्रिएशनसाठी तर करावंच लागतं. ओके. त्याच्यानंतर संध्याकाळी मम्मीसोबत बाहेर जाऊन आली आणि आम्ही संध्याकाळी आल्यानंतर पोहे खाल्ले. एका माणसाची वाट बघत बघत, ज्याचा आज बड्डे होता, तो शेवटी आला 11:30ला आणि 11:30ला त्याने पिझ्झा ऑर्डर केला आणि इथे तुम्ही स्कॅम ऐका. आता पिझ्झावाल्याने सुद्धा इतका मोठा धोका दिला. 1 तास वाट बघून नंतर आम्हाला म्हणता की तुम्ही ऑर्डर कॅन्सल करा. का नाशिक रोडवरनं यायला त्याला इतका वेळ लागला? म्हणजे विचार करा. त्यात सर्व्हिस इतकी बेकार. 100 वेळेस कॉल करतोय, लोकेशन पर्सनलवरती मागवतोय, तरी सुद्धा तो येत नाही आणि शेवटी म्हणतोय ऑर्डर कॅन्सल करा. त्याचा मॅनेजर सुद्धा, म्हणजे इतके बावळट लोक मी आयुष्यात कधी बघितले नाही. आणि ॲट द एंड त्याने ती ऑर्डर कॅन्सलच करायला लावली आणि हे पर्सनलवरती मागवलेलं जे लोकेशन आहे ते दाखवते. असं त्यानंतर बड्डे बॉय स्वतः पार्लरला जाऊन जेवण घेऊन आला आणि त्याचमुळे दॅट इज इट फॉर द डे. बाय बाय.